आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमेरिकल बेस्ड ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यावरील न्यूमेरिकल नंबर 8 पाहणार आहोत. इन अ बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम द स्ट्रेसेस अलॉंग द टू डायरेक्शन. बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम दिलाय आणि दोन डायरेक्शन वरील स्ट्रेस दिलेले आहेत. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन 50 न्यूटन पर एम स्क्वेअर टेन्साईल दिलेला आहे म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा, मायनस स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन 60 न्यूटन पर एम स्क्वेअर कॉम्प्रेसिव्ह दिले. कॉम्प्रेसिव्ह दिल्यामुळे इथं मायनस साईन आलंय. फाइंड द चेंज इन डायमेन्शन अँड व्हॉल्यूम. काय करायला सांगितलंय? चेंज इन डायमेन्शन आणि चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितलंय. इफ x is equals to 200 mm, y is equals to 600 mm and z is equals to 800 mm. म्हणजे तीन डायरेक्शनचे आपल्याला डायमेन्शन दिलेले आहेत. टेक यंग मॉड्युलस इज इक्वल्स टू 200 किलो न्यूटन पर एम स्क्वेअर अँड एम इज इक्वल्स टू 4. मग या गिवन डाटाच्या आधारे काय करूया, आपण एक डायग्राम ड्रॉ करूया. तर एकंदरीत अशी काहीतरी आपली डायग्राम येणार आहे. एक्स डायरेक्शनला आपल्याला काय दिलंय? स्ट्रेस कसा आहे तो? टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला किती आहे तो? 50 न्यूटन पर एम स्क्वेअर. सिमिलरली इकडे सुद्धा 50 न्यूटन पर एम स्क्वेअर. सिमिलरली वाय डायरेक्शन वरील स्ट्रेस किती आहे? मायनस दिलेले आहे म्हणजे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आतल्या साईडला किती असणार आहे? 60 न्यूटन पर एम स्क्वेअर. 60 न्यूटन पर एम स्क्वेअर. 60 न्यूटन पर एम स्क्वेअर. सिमिलरली एक्स डायरेक्शन वरील म्हणजे एक्स डायरेक्शन हे ह्याच्या पॅरलल काय असणार आहे? हे असणार आहे. किती दिले? 200 mm लेंथ दिलेली आहे. सिमिलरली बघा वाय डायरेक्शन कोणते आहे? ही वाय डायरेक्शन. ह्याला पॅरलल कुठली असणार आहे? ही असणार आहे. ही म्हणजे काय असणार आहे? हे किती दिलेले आहे? ते 600 mm. नेक्स्ट झेड आपल्याला स्ट्रेस दिलेला नाही, परंतु झेड कोणत्या डायरेक्शनला असणार? ह्या डायरेक्शनला. आणि ह्या डायरेक्शनला पॅरलल काय असणार आहे? तर ही लेंथ काय असणार आहे? पॅरलल. ते किती दिलेलं आहे आपल्याला? 800. म्हणजे हे किती असणार आहे? 800 mm. तर काय करूया, सर्वप्रथम तिन्ही डायरेक्शन वरील एक्स डायरेक्शन वरील, वाय डायरेक्शन वरील आणि झेड डायरेक्शन वरील काय करूया, आपण स्ट्रेन फाइंड आउट करूया. याचे जे काही फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले इन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन असा एक आपण व्हिडिओ पाहिलेत, त्यात सर्व ए टू झेड फॉर्म्युले पाहिले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन फॉर्म्युला काय असतो? एक्स डायरेक्शन वरील स्ट्रेस एक्सला कशी असते? पॅरलल. पॅरलल म्हणजेच लिनियर. मग लिनियर स्ट्रेन कशी काढतो? स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. एक्स डायरेक्शन आहे म्हणून एक्स. वाय वरील स्ट्रेस एक्सला कशी असणार आहे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे लॅटरल. लॅटरल स्ट्रेन आपण कशी काढत असतो? मायनस म्यू ई लिनियर. आणि लिनियर काय असणार आहे? स्ट्रेस वाय डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. याच्या सहाय्याने काय करूया? स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन फाइंड आउट करूया. ई कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार? स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन मायनस म्यू स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया. 1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई दिलेला आहे किलो न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये आहे. आपल्याला न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये लागतं. दिलेल्या व्हॅल्यूला जर काही इंटू 10 टू पॉवर 3 केलं तर काय होणार? किलो न्यूटनचं न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे 200 इंटू 10 टू पॉवर 3 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन टेन्साईल आहे. टेन्साईल पॉझिटिव्ह 50 ऑलरेडी न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. मायनस म्यू. एम दिलाय. एम इज इक्वल टू किती आहे? 4. आपल्याला काय पाहिजे? म्यू पाहिजे. म्यू म्हणजेच काय असतं? 1 डिवायडेड बाय एम असतं. 1 डिवायडेड बाय एम किती आहे? एमची व्हॅल्यू 4. 1 डिवायडेड बाय 4 किती येणार? 0.25. व्हॅल्यू पुट करूया. 0.25 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन कॉम्प्रेसिव्ह आहे. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे निगेटिव्ह घेणार आपण. किती दिली आहे ती? 60 मायनस 60 ब्रॅकेट कम्प्लीट. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन कॅल्क्युलेट करूया. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 आला. ह्याला हे ब्रॅकेट काय करूया? इंटू करूया. इंटू ब्रॅकेटमध्ये 50 मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये मायनस 60 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू आन्सर किती आलं? 3.25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 4. स्ट्रेनला युनिट नसतं. सिमिलरली वाय डायरेक्शनवरील स्ट्रेन फाइंड आउट करूया. वाय डायरेक्शनवरील स्ट्रेस कशा असणार आहे? लिनियर. मग लिनियरचा काय फॉर्म्युला असतो? स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. वाय डायरेक्शनला वाय येणार. नेक्स्ट वाय डायरेक्शनला एक्स कसा असणार आहे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजेच लॅटरल. आणि लॅटरल स्ट्रेन कशी काढतो? मायनस म्यू ई लिनियर. एक्स साठी लिनियर काय असणार? एक्स म्हणजे स्ट्रेस एक्स डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई.
झेड वरती काय स्ट्रेस नाही, त्यामुळे इथं काय येणार नाही, इथं सुद्धा काय व्हॅल्यू येणार नाही. व्हॅल्यू पुट करूया, दोघातून यंग मॉड्युलस कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार, स्ट्रेस वाय मायनस म्यू स्ट्रेस एक्स. व्हॅल्यू पुट करूया, 1 डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस किती आहे 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती आहे ती मायनस मध्ये कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळे -60 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे फाइंड आउट केलेलं आहे 0.25 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती दिलंय टेन्साईल आहे म्हणून प्लस घेणार 50. कॅल्क्युलेट करूया स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 5 इंटू 10 टू द पॉवर -6 आलं. ह्याला हे ब्रॅकेट काय करूया इंटू करूया इंटू ब्रॅकेटमध्ये पुन्हा ब्रॅकेट -60 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये 50 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं -3.625 इंटू 10 टू द पॉवर -4. सिमिलरली काय करूया स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन फाइंड आउट करूया. काय असणार बघा झेड डायरेक्शन वरती कोणतीही स्ट्रेस नाही त्यामुळे झेड डायरेक्शनचं लिनियर काय सुद्धा येणार नाही, परंतु झेडला वाय आणि एक्स कसे असणार आहेत परपेंडिक्युलर म्हणजे लॅटरल दोन्ही सुद्धा कसे असणार आहेत लॅटरल असणार आहेत म्हणून काय होणार मायनस म्यू ई लिनियर एक्स साठी लिनियर काय असणार स्ट्रेस एक्स डिवाइड बाय यंग मॉड्युलस सी आणि वाय साठी मायनस म्यू स्ट्रेस वाय डिवाइड बाय यंग मॉड्युलस सी. व्हॅल्यू पुट करूया दोघातून काय करूया ई कॉमन काढूया म्हणजेच काय होणार 1 डिवाइडेड बाय ई ब्रॅकेटमध्ये काय राहणार मायनस म्यू सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय. व्हॅल्यू पुट करूया 1 डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस किती आहे 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेटमध्ये मायनस म्यूची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे 0.25 स्ट्रेस एक्स टेन्साईल आहे पॉझिटिव्ह घ्यायचा 50 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस वाय कशा आहे कॉम्प्रेसिव्ह आहे म्हणून मायनस घ्यायचं -60. कॅल्क्युलेट करूया स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन किती येणार 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आलं 5 इंटू 10 टू द पॉवर -6 त्याला हे ब्रॅकेट काय करायचं इंटू करायचं इंटू ब्रॅकेटमध्ये -0.25 इंटू 50 ब्रॅकेट कंप्लीट मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये 0.25 इंटू ब्रॅकेटमध्ये -60 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 1.25 इंटू 10 टू द पॉवर -5. आता काय करूया तिघांची ऍडिशन करूया स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन झेड डायरेक्शन तिघांची ऍडिशन केल्यानंतर काय भेटणार टोटल व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही भेटणार म्हणजेच ईव्ही इज इक्वल टू काय असणार स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया एक्स वरती किती आहे 3.25 इंटू 10 टू द पॉवर -4 प्लस वाय वरती किती आहे -3.625 इंटू 10 टू द पॉवर -4 प्लस झेड वरती किती आहे 1.25 इंटू 10 टू द पॉवर -5. देअरफॉर टोटल व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3.25 इंटू 10 टू द पॉवर -4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये -3.625 इंटू 10 टू द पॉवर -4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये 1.25 इंटू 10 टू द पॉवर -5 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू आन्सर किती आलं -2.5 इंटू 10 टू द पॉवर -5. व्हॉल्यूमचं युनिट काय असतं mm क्यूब. म्हणजे आपलं टोटल चेंज इन म्हणजेच आपलं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन किती आलं -2.5 इंटू 10 टू द पॉवर -5 mm क्यूब. आपल्याला त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितले चेंज इन डायमेन्शन आणि चेंज इन व्हॉल्यूम. मग चेंज इन व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करणार तर ईव्ही इज इक्वल टू काय असतं चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. मग आपल्याला काय पाहिजे चेंज इन व्हॉल्यूम हवाय इथंच ठेवूया हा व्ही इकडे डिवाइड आहे इकडे गेल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच असं काय तर देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन किती आहे -2.5 इंटू 10 टू द पॉवर -5 इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय असतं या तिघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं व्हॉल्यूम असतं. मग हा किती दिलेला आहे 200 mm 800 mm 600 mm तिघांचं मल्टिप्लिकेशन करूया
ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 800 इंटू 600 कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम आपला आन्सर भेटणार. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये -2.5 इंटू 10⁻⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 800 इंटू 600 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं -2400. व्हॉल्यूमचे युनिट काय असणार आहे mm³. इथं आपलं मायनसमध्ये आन्सर आलं. मायनस म्हणजेच काय असणार आहे डिक्रीज इन व्हॉल्यूम. त्याचप्रमाणे आपल्याला त्यांनी चेंज इन डायमेन्शन फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. मग स्ट्रेनचा फॉर्म्युला लिहूया. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन काय असतो चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आपल्याला चेंज इन लेंथ हवाय एका साईडला ठेवा बाकी सगळं त्या साईडला पाठवूया. मग चेंज इन लेंथ एक्स डायरेक्शन ओरिजिनल लेंथ एक्स डायरेक्शनची असणार. चेंज इन लेंथ एक्स डायरेक्शन इथंच ठेवा. हा यल इकडे काय डिवाइड तिकडे पाठवल्यानंतर काय होणार इंटू होणार. म्हणजेच काय स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन इंटू लेंथ ऑफ एक्स डायरेक्शन. देअरफॉर चेंज इन लेंथ एक्स डायरेक्शन काय होणार व्हॅल्यू पुट करूया. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन किती आहे 3.25 इंटू 10⁻⁻4 इंटू लेंथ ऑफ एक्स डायरेक्शन. ही एक्स डायरेक्शन त्याला पॅरलल कोणती असणार आहे mm लेंथ असणार आहे. तिथं नोट डाऊन करूया. म्हणजेच आपलं फायनल आन्सर चेंज इन लेंथ एक्स डायरेक्शन किती येणार कॅल्क्युलेट करूया. 3.25 इंटू 10⁻⁻4 इंटू 200 किती आन्सर आला आपलं 0.065. चेंज इन लेंथचं युनिट काय असणार आहे mm. सिमिलरली वाय डायरेक्शन साठी स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असणार आहे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ वाय डायरेक्शन साठी. देअरफॉर चेंज इन लेंथ वाय डायरेक्शन हवाय तिथंच ठेवा. हा लेंथ इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार. म्हणजे स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन इंटू लेंथ ऑफ वाय डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर चेंज इन लेंथ वाय डायरेक्शन काय होणार स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन किती आहे -3.625 इंटू 10⁻⁻4 इंटू वाय डायरेक्शनची लेंथ. ही वाय डायरेक्शन ह्याला पॅरलल लेंथ काय असणार आहे ही आणि ही म्हणजेच काय असणार आहे 600 mm. कॅल्क्युलेट करूया. -3.625 इंटू 10⁻⁻4 इंटू 600 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं -0.2175 युनिट काय असणार आहे mm. सिमिलरली स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन काय असणार आहे चेंज इन लेंथ झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ झेड डायरेक्शन. आपल्याला यातील चेंज इन लेंथ झेड डायरेक्शन हवाय. हा इकडे डिवाइड यल आहे इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन इंटू लेंथ ऑन झेड डायरेक्शन. देअरफॉर चेंज इन लेंथ झेड डायरेक्शन किती येणार स्ट्रेन झेड डायरेक्शनची फाइंड आउट केली की ती 1.25 इंटू 10⁻⁻5 इंटू लेंथ झेड डायरेक्शन ही डायरेक्शन ह्या डायरेक्शनला पॅरलल काय असणार आहे हे डायमेन्शन किती आहे ते 800 इंटू 800. देअरफॉर चेंज इन लेंथ झेड डायरेक्शन कॅल्क्युलेट करूया. 1.25 इंटू 10⁻⁻5 इंटू 800 किती आलं 0.01 आणि युनिट काय असणार आहे चेंज इन लेंथचं mm मध्ये असणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 9 घेऊ. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.